डिस्कस करायचं आहे. आपल्याला ते कसं अवॉइड करता येईल ती प्रोसेस बघायची आहे. तर सुरुवात ती आहे. त्यानंतर ट्रेड केला. जर तुम्ही ट्रेड घेतला, तुम्हाला वाटतंय की आज मार्केट वरती जाईल, मार्केट वरतीच जातं. पण आपण काय करतोय, लवकर प्रॉफिट एक्झिट करून टाकतोय. भीतीपोटी जेवढं प्रॉफिट भेटतंय तेवढं बुक कर. या प्रोसेसमध्ये आपण लवकर प्रॉफिट बुक करतायत का? यापैकी तुमच्या जवळ काय होतंय? त्यानंतर भरपूर वेळेस असं होतं, की तुम्हाला वाटतं, की मोठा प्रॉफिट घ्यायचं म्हणून मार्केट तुम्हाला प्रॉफिट तर दाखवतंय, पण तो प्रॉफिट बुक करण्याच्या ऐवजी मार्केट खाली येतंय आणि लॉस होतंय. मग तुम्हाला विचार येतो, की कधी बुक करायला पाहिजे? जेव्हा मी लवकर बुक करतोय, तर मार्केट जोरात पळत आहे आणि मी जर मार्केटमध्ये चांगल्या प्रॉफिटच्या रॅलीचा वाट बघतोय, तर मार्केट खाली येतंय आणि लॉस चालला जातोय. मग एक्झॅक्टली कधी थांबायचंय, कधी प्रॉफिट बुक करून घ्यायचंय, हा प्रॉब्लेम तुम्हाला येतोय का? तर ते चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं आहे आणि अल्टिमेटली तुमच्यापैकी मग मार्केटमध्ये ट्रेडिंग करून कोणाचे 10,000, कोणाचे 50,000, कोणाचे लाख, कोणाचे 2,00,000 काही ना काही मार्केटमध्ये लॉस झाला असेल आणि तुम्हाला असं वाटतंय का, की मार्केट अल्वेज गोज अपोजिट टू मी. मी ट्रेड करायला सुरुवात केली. मी जर बाय केलं का मार्केट खाली जातं आणि मी सेल केलं का मार्केट वरती जातंय. अशी फिलिंग तुम्हाला येते का? येत असेल तर चॅट बॉक्समध्ये प्रत्येकाने मी लिहून पाठवायचंय. एक्झॅक्टली हे जे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचे आहे आणि या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मार्केटमध्ये हवंय. एक्झॅक्टली हे कसं करता येईल, काय करता येईल, काय प्रोसेस आपल्याला करायची आहे, त्या सर्व गोष्टी आपल्याला इथं आज डिस्कस करायच्या आहेत. बरोबर आहे? परफेक्ट. खूप साऱ्या लोकांनी यस लिहिलेलं आहे. बरोबर आहे? तर मी सुरुवात करतोय बघा. तर या प्रोसेसमध्ये बघा कसं होतंय, याचं सोल्युशन काय आहे? तर थोडं मार्केटच्या रिलेटेड मार्केटचं थोडं ट्रूथ आपल्याला बघायचं आहे, की ट्रूथ अबाउट द मार्केट. बघा प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये येतो, त्याची अपेक्षा आहे प्रॉफिट कमवायचं आहे. पण मार्केटची रियालिटी काय, की 100 लोक जर मार्केटमध्ये येत असतील, तर आउट ऑफ 100 90% ट्रेडर जे असतात ते मार्केटमध्ये फेल होत आहेत. मग एक्झॅक्टली 90% लोक मार्केटमध्ये का फेल होत आहेत? त्यामागचं कारण काय आहे? तर पहिलं कारण आहे विदाऊट प्लान. कोणतंही प्रॉपर प्लॅनिंग न करता ते मार्केटमध्ये रॅन्डम ट्रेड घेत आहेत. त्यांच्याकडे इमोशनल ट्रेडिंग होऊन जाते. मार्केटमध्ये ओव्हर ट्रेडिंग करतायत. रिव्हेंज ट्रेडिंग मार्केटमध्ये करतायत. हा प्रॉब्लेम त्यांच्याजवळ होतोय आणि कन्सिस्टन्सी मेंटेन केली जात नाही. मी जी सिस्टम आता सांगेल ते तर आपण डिस्कस करूया. कदाचित तुमच्याकडे जी सिस्टम आहे त्या सिस्टमचा वापर करून पण तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे बॅक टेस्टिंग वगैरे करत असाल. तुम्हाला वाटते की चांगला प्रॉफिट दिसतोय. एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्ही शिकला असेल, तो जेव्हा बनतोय, सेटअप बनतोय, बॅक टेस्टिंग करताय, तर वर्क होताना दिसतंय. पण जसं तुम्ही रिअल काम करायला जाल, तर जेव्हा ट्रेड चांगला प्रॉफिट मध्ये येणार आहे, तेव्हा काही ना काही कारणास्तव तो ट्रेड मिस होतोय. कधी-कधी आपण ट्रेड घाबरून घेत नाहीये किंवा कधी-कधी पॅटर्न कन्फर्म होण्याच्या पहिले एंट्री करून टाकतोय. कन्सिस्टन्सी मार्केटमध्ये होत नाहीये. एस्पेशली जेव्हा तुमचं लॉस यायला सुरुवात होतात, तेव्हा पुढचे जे चांगले ट्रेड येणार आहेत, ते ट्रेड आपण मिस करायला जातोय का? तर ती प्रोसेस आहे का? तर ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर एक्झॅक्टली हे कसं करता येईल आणि मार्केटमध्ये मग जे 10% लोकं प्रॉफिट बनवतायत, 5 to 10% लोकं जे मार्केटमध्ये ट्रेड करून चांगलं प्रॉफिट बनवतायत, मग ते काय करतायत? एक्झॅक्टली कशाप्रकारे प्रॉफिट येतोय? मार्केट डिफिकल्ट आहे का? तर नाही. मार्केट इज नॉट डिफिकल्ट. मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचं असेल, तर एक प्रोसेस महत्वाची आहे. कारण की तुम्हाला ते जे 5 to 10% प्रॉफिट कमवत आहेत, ते मार्केटमध्ये प्लॅनिंग करून ट्रेड करतात. 90% लोकं क्लिअर प्लॅन नसतोय, डिसिप्लिन नसते, स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग नसते. पण 5 to 10% लोकं का कमवतात? तर मार्केटमध्ये प्रॉपर स्ट्रक्चर्ड सिस्टमचा वापर करतायत आणि या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मार्केटमध्ये 5 to 10% लोक ओन्ली प्रॉफिट
आणि 90% लोक मार्केटमध्ये लॉस करायचं एका लाईनीत जर आपल्याला आन्सर द्यायचं असेल, तर पीपल ट्रेड रँडमली. मार्केटमध्ये जेव्हा ते ट्रेड करतात, तर जसं वाटलं, मनाला वाटलं, कोणीतरी सांगितलं म्हणून ते ट्रेड करतात आणि तिथं ते मार्केटच्या ट्रॅपमध्ये येतात. कधी ट्रेड करायचंय? तुमच्या सेटअपला तुम्हाला वेट करता येणं गरजेचं आहे. ती प्रोसेस काय ते आपल्याला आज डिस्कस करायचंय. तर त्या प्रोसेसला आपल्याकडे जातोय. तर सगळ्यात बिगेस्ट मिस्टेक काय होते मार्केटमध्ये? तर त्यांना वाटतं, की हे सगळं बघितल्यानंतर किंवा आज एवढं इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. तर प्रत्येकाला काय वाटतं, की मला जर प्रॉफिट कमवायचं आहे, तर मी खूप सारे इंडिकेटर शिकलो, खूप सारे इंडिकेटर वापरले, तर मी जास्त प्रॉफिट कमवणार आहे. किंवा मी खूप साऱ्या स्ट्रॅटेजी बनवल्या आणि त्या स्ट्रॅटेजीच्या जास्तीत जास्त स्ट्रॅटेजी जर मी शिकलो, तर मला सक्सेस भेटेल. या प्रोसेसमध्ये ते वेगवेगळं सिस्टम अजून शिकतात, अजून मल्टिपल जागेवर ट्रेनिंग घेतात. कोणी एक म्हणतोय, दुसरं दुसरं म्हणतोय आणि त्यात अजून ट्रेडिंग करताना कन्फ्युजन जास्त होत आहे, की आज एका सिस्टमने तुम्ही ट्रेड केला, लॉस झाला, मग आपण ती सिस्टम सोडून देतो, दुसरी सिस्टम पकडतो. परत तिसरी सिस्टम पकडतोय. कोणीतरी काहीतरी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतोय, तुम्ही त्याच्या मागे लागतायत. एक्झॅक्टली तुम्हाला बदल काय करायचे तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल होणं गरजेचं आहे. स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. तुमच्या स्ट्रक्चर्ड प्लॅन तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे. तर ती प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर स्रोत काय मार्केटचं? तर मार्केटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या जास्त स्ट्रॅटेजी यायला पाहिल्याची गरज नाहीये. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला प्रोसेस फॉलो करायचे. तुम्हाला क्लॅरिटी असायला पाहिजे, की मी ज्या पण स्क्रिप्टमध्ये, मी ज्या पण कंपनीमध्ये ट्रेड करतोय, मला कधी ट्रेड करायचं आहे, याची क्लॅरिटी पाहिजे. जर, तर, किंतु, परंतु असं तुम्ही कन्फ्युजन करत बसाल, तर मग मार्केटमध्ये तेच होईल, जे बॅक टेस्टिंग करताना होत आहे. पण रिअल ट्रेड करताना काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत. तर मग आपल्याला काय करायचंय? तर 90% लोक फेल होत आहेत, 5% प्रॉफिट बनवत आहेत. तर 5% लोक प्रॉफिट बनवण्याचं कारण काय आहे? तर मेन गोष्ट आहे त्यांच्याकडे एकमेव एकच हत्यार आहे आणि ते म्हणजे आहे क्लॅरिटी. क्लॅरिटी इज द की. तुम्ही जो काही सेटअप वापराल, जे काही ट्रेड कराल, तुमचं डिसिजन घेण्याची जी प्रोसेस आहे, ती क्लिअर असायला पाहिजे. की सिंपल तुम्ही मूव्हिंग एव्हरेज वापरा, काहीही वापरा, तुम्हाला हवं ते वापरा. पण ट्रेड कधी करायचंय, कधी एक्झिट करायचंय, याच्यात तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करताना कन्फ्युजन नकोय. ही प्रोसेस सगळ्यात महत्वाची आहे. तर क्लॅरिटी इज द की. पहिला पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. की आपण आता जे काही 2 दिवस डिस्कस करणार आहोत, याच्यात जे काही मी सिस्टम प्रोसेस तुम्हाला सांगेल, याच्यात माझा पूर्ण भर राहील, की तुम्हाला क्लॅरिटीवर फोकस करायचा आहे, की कधी काय करायचंय आणि कधी मार्केटमध्ये वेट अँड वॉच करायचं आहे, याचं प्रॉपर प्लॅनिंग करण्याचं लॉजिक आपल्याला बघायचं आहे. तर क्लॅरिटी हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आणि त्या आपल्या सिस्टमच्या नावातच तुम्हाला क्लॅरिटी शब्द दिसत असेल. तर ती प्रोसेस आपल्याला करायची आहे. मग एक्झॅक्टली कसं करता येईल? क्लॅरिटी कशात आणायची आपल्याला? तर थोडं मार्केट बद्दल डिस्कस करूया. तर मार्केटची जी मुवमेंट होत असते, तर मार्केटची मुवमेंट कशी होते? तर मार्केट 3 वेज मध्ये मूव्ह करत असतो. पहिली डायरेक्शन आहे मार्केटची अपवर्ड. वरती मार्केट जातं, पण वरती जाताना काही मार्केट सरळ वरती जाणार नाहीये. मार्केट थोडं वरती जाईल, परत खाली येईल. परत वरती जाईल, परत खाली येईल. आणि एक टाइम येतो, की वरती जायचं थांबून खाली येताना खालीच निघून जातोय. त्याला आपण म्हणतोय डाउन ट्रेंड. तर कधी मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे, कधी मार्केटमध्ये डाउन ट्रेंड आहे आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट रेंज मध्ये मार्केट मूव्ह करतोय. एक साइडवेज मार्केटची मुवमेंट होत असते. तर हे 3 मार्केटच्या डायरेक्शन आहेत. अप ट्रेंड कधी आहे, डाउन ट्रेंड कधी आहे आणि रेंज बाउंड मार्केटची मुवमेंट कशी होणार आहे. पहिले तुम्हाला हे जमायला पाहिजे. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल, तुम्ही इक्विटीमध्ये शेअर्स बाय करत असाल, तुम्ही जे करा, तुम्ही इंट्राडे करा, तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची आहे, 2-4 दिवसाचे, 8 दिवसाचे ट्रेड घ्यायचे, तुम्हाला पहिल्या एका गोष्टीची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, की आज मार्केटचा ट्रेंड अप आहे, डाउन आहे
की मार्केट साइडवेज आहे, पहिले हे जेव्हा तुम्हाला कळेल, मग मला कोणता ट्रेड करायचा आहे आणि कधी करायचा आहे, या 3 स्टेपमध्ये आपल्याला प्रोसेस करायची आहे. आता मार्केटचा ट्रेंड मी कसा ओळखतोय, माझी काय प्रोसेस आहे, ती प्रोसेस मी तुमच्यासाठी एक 15-20 मिनिटात पूर्ण एक्सप्लेन करेल. पहिले अंडरस्टँड करूया. आज मी प्रॉपर कंडिशन सांगणार आहे. मग तुम्ही सांगाल त्या 2, 3, 4 एक्झाम्पल पण आपण लागल्यास चेक करूया. उद्याचा दिवस पण आपल्याकडे राहणार आहे. तर त्यामुळे अप ट्रेंड कोणाला म्हणायचंय, डाउन ट्रेंड कोणाला म्हणायचंय आणि मार्केट रेंज बाउंड आहे. आपल्याला मार्केटमध्ये वेट अँड वॉच कसं करायचंय, या 3 कंडिशन पहिले मी आज सांगणार आहे. प्रॉपर लक्ष देऊन ऐकायचं. तर प्रोसेस काय बघा. तर मार्केटमध्ये मोस्टली मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम वापरल्या जातात. कोणी मूव्हिंग एव्हरेज वापरेल, कोणी RSI वापरेल, कोणी अजून सपोज सुपर ट्रेंड वापरेल, बॉलिंजर वापरेल, वेगवेगळ्या प्रोसेस वापरतात. इंडिकेटर असतात ते, बरोबर आहे. आता मला काय करायचंय, इंडिकेटरचा माझा विरोध नाहीये, पण इंडिकेटर काय करतात आणि इंडिकेटरमुळे लोकांना का लॉस होतोय, पहिले आपल्याला ते डिस्कस करून घ्यायचंय आणि त्याचं सोल्युशन काय, त्या लेवल पर्यंत आपल्याला जायचंय. तर पहिली गोष्ट बघा, की मार्केटमध्ये एक इंडिकेटर मी इथं लावलेलं आहे. मोस्टली मार्केटचा ट्रेंड ओळखताना आपल्याला काय करायचं बघा. मग लक्षात घ्यायचंय, मी सध्या निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. उद्या मी अजून मल्टिपल एक्झाम्पल घेईल. तुम्ही सांगाल त्या स्टॉकचं चार्ट लावेल. पण अगदी नवीन व्यक्ती पण असेल, त्याला कन्फ्युजन नको व्हायला, म्हणून एक इंडेक्सच्या चार्टवर मी आता पूर्ण सिस्टम तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि नंतर मग आपण 2, 4, 5 वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघूया. इव्हन तुम्ही क्रिप्टोला पण दाखवायचा प्रयत्न करेल. पण लक्षात घ्यायचं आहे. बघा, अप ट्रेंड कोणाला म्हणतो आपण? मोस्टली मार्केटमध्ये अप ट्रेंड म्हणजे काय? तर अप ट्रेंड म्हणजे काय, की मार्केटचा ट्रेंड बघा, असं रायझिंग मार्केट राहणार आहे, असं मार्केट वरती जाणार आहे. पण सरळ वरती जातं का? नाही. मार्केट थोडं वरती जाईल, परत खाली येईल, परत वरती जाईल, परत मार्केट खाली येईल, परत वरती जाईल, परत खाली येईल, परत वरती जाईल, खाली येईल, वरती जाण्याचा प्रयत्न करतोय, पण मागच्या हायच्या वरती मार्केट जात नाहीये आणि मार्केट थोडं खाली येतंय, पण मागच्या लोच्या खाली पण जात नाहीये, परत वरती जाते, परत खाली येते. एक साइडवेज मार्केटची मुवमेंट आहे. याला आपण रेंज म्हणणार आहोत. पण एक टाइम येतंय, की मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलाय आणि मार्केट खाली निघालेलं आहे. म्हणजे याला तुम्ही काय म्हणाल? जर इथून मार्केट इथपर्यंत वरती जे मूव्ह केलेलं आहे, याला म्हटलं जातंय अप ट्रेंड. पण अप ट्रेंड नंतर डायरेक्टली डाउन ट्रेंड कधीच सुरू होत नाही. 90% टाइम, 95% टाइम हमेशा असं होणार आहे, की मार्केटची एक डायरेक्शन राहणार आहे. मार्केट इथं मुव्हमेंट करतानाच तुम्हाला सांगेल, की अप ट्रेंड एंड होतोय. मार्केट एक रेंजमध्ये साइडवेज मार्केट ही मुव्हमेंट करतोय. नवीन टॉप मार्केट बनवत नाहीये. हायर हाय बनवत नाही. तुम्ही स्ट्रक्चर लक्षात घ्या. जेव्हा इकडं होतं मार्केट, तर एक हाय बनवला मार्केट आणि इकडे एक मार्केटने लो बनवला. त्यानंतर परत जेव्हा मार्केट वरती जायला लागलं, तर मागच्या हायच्या वरती मार्केट गेलं. त्याला आपण म्हणतोय हायर हाय. मागच्या हायच्या पेक्षा आपण नवीन हाय मारतोय. परत मार्केट खाली येतंय. पण जोपर्यंत प्रिव्हियस लोच्या वरती मार्केट आहे, त्याला आपण काय म्हणतोय, हायर लो बनवतोय. मागच्या लो पेक्षा मार्केट वरती आहे. आणि ही सायकल कंटिन्यूअस बघा. हायर हाय इथं बनतोय मार्केटचा, हायर लो बनतो. म्हणजे मागच्या लोच्या स्विंगच्या वरती मार्केट आहे. एक टाइम येतो, की हे जी मार्केटची मुवमेंट बघ, वरती वरती जायचं जे कॅन्डलच्या मुवमेंट आहेत, या पण कमी कमी होत जातात. हा मागचा हाय आणि हा मागच्या हायचा डिफरन्स लक्षात घ्या. हा मागचा हाय आणि यांचा डिफरन्स लक्षात घ्या. नंतर मार्केटने इथला हाय बघा, हा हाय चेक करायचा आहे आणि इथला हाय चेक करा. तर काय होईल, नवीन हाय तर मार्क केलाय, पण 5 पॉईंटचा, 10 पॉईंटचा, 15 पॉईंटने जातोय आणि परत हे जे खाली येत होतं, परत मार्केट खाली यायला लागलं. तर पहिला साईन आहे, की नवीन हाय जो आपण मार्केट आहे मागच्या स्विंगच्या वरती, हा जो सपोर्ट किंवा रेजिस्टर मार्केटमध्ये राहणार आहे, वरती जाताना तो रेजिस्टर, त्याला जेव्हा मार्केट ब्रेक करतोय, तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये मुवमेंट कंटिन्यू राहणार आहे. तर कंटिन्युएशन ऑफ द ट्रेंड आहे. पण मार्केटने नवीन हाय तर मार्क केला, पण होल्ड नाही करू शकले. म्हणजे तिथं सप्लायचा इश्यू होतोय. मार्केट तिथून वीक होतंय, पण डाऊन नाही झालं. मागचा जो लो आहे त्याच्या खाली मार्केट न जाता परत एकदा बायर प्रयत्न करतायत वरती जायचा. पण एवढी ताकद नाहीये, की मागचा हायच्या वरती मार्केटला घेऊन जातील.
पहिलं साईन आहे की बायरची ताकद इथं कमी पडते, पण सेलर एवढे नाहीत की मार्केटला लगेच खाली घेऊन जातील. एक टाइम कलेक्शन होणार आहे आणि मग मागचा जो हाय आहे, या हायचा खाली मार्केट गेलं आणि मग मार्केटने डाऊन ट्रेंड कन्फर्म केलेला आहे. तर अप ट्रेंड कोणाला म्हणायचंय, डाऊन ट्रेंड कोणाला म्हणायचंय आणि एक रेंज बाउंड अप ट्रेंड नंतर मार्केटला जर डाऊन मध्ये जायचं असेल तर मार्केट एक रेंज मध्ये जातं पहिले आणि मग ट्रेंड रिव्हर्स करतो. नॉर्मली तुम्ही ट्रेडिंग करताना हे मी का दाखवतो बघा, ही ट्रेंड रिव्हर्सलची मुवमेंट मी का दाखवतोय, त्याचं कारण काय आहे की मोस्टली तुम्ही जेव्हा ट्रेड कराल, जर तुम्ही एखादा ट्रेड इकडं कुठंतरी बाय केला, इकडं बाय केला किंवा इकडं तुम्ही ट्रेड बाय करून घेतला आणि मार्केट वरती गेलं आणि थोडस एक दोन कॅन्डल जेव्हा असं खाली यायला लागली, तर आपल्याला वाटतं की मार्केट खाली निघून जाईल. आपण लगेच पॅनिक डिसिजन घेतोय आणि लगेच एक्झिट करतो किंवा विचार करतो काय करू. पण कधी पण मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होण्याच्या पहिले एक अर्धा तास, 1 तास मार्केट एका रेंजमध्ये मूव्हमेंट करत असतो. तुम्ही ते अंडरस्टँड करा. पहिले ट्रेंड अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्हाला चार्ट कळत नाही, मार्केट कळत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला बोलेल, की सर इकडं ट्रेड घ्या. या लाईनच्या वरती आलं, इकडं बाय करा. मार्केट वरती जातंय, पूर्ण रॅलीमध्ये थांबा. मी बोलेल थांबा म्हणून तुम्ही थांबणार नाहीये. माइंडसेट इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं माइंडसेट कधी बनेल जेव्हा तुम्हाला चार्ट रीड करता येईल. आता भरपूर लोक तुम्ही म्हणत असाल की सर मी टेक्निकल अनालिसिस करतोय, मला माहिती आहे, मी खूप साऱ्या ट्रेनिंग घेतलेल्या आहेत, मग चार्ट रीड करणं म्हणजे काय? तर लोकांना काय वाटतं चार्ट रीड करणं म्हणजे की कॅन्डल ग्रीन बनली का रेड बनली, ग्रीन बनली का रेड बनली. अरे कॅन्डल रेड बनते का ग्रीन बनते हे नुसतं बघून पण कळतंय. तुम्हाला त्याचं मिनिंग काय ते समजायला पाहिजे. तर या गोष्टी अजून डिटेलमध्ये आपण घेऊया. पण आता असं मी अझ्युम करतो, की अगदी ज्याला एबीसीडी माहित नाहीये, त्याला पण मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी एक इंडिकेटर मी लावलेलं आहे. ओके. इंडिकेटरची प्रोसेस काय, इंडिकेटरचं सेटअप काय, तर डी पाटील ट्रेड फाइंडर करून आपण एक इंडिकेटर तयार केलेलं आहे. ते सेटअप वगैरे तुम्हाला पुढे मी देणार. पण आतासाठी लक्षात घ्यायचं आहे, की जर मार्केट कधी पण तुम्ही कोणत्याही स्क्रिप्टसाठी घ्या, याची एक सेटिंग आपण अपडेट केलेली, अपडेटेड सेटिंग तुम्हाला याच्यात मी देणार. जर मार्केट या इंडिकेटरच्या वरती आहे, अप ट्रेंड कोणाला म्हणायचं त्याची कंडिशन लक्षात घ्या. जर मार्केट या इंडिकेटरच्या वरती आहे, इंडिकेटरच्या वरती मार्केट चालू आहे, तर याला आपल्याला अप ट्रेंड म्हणायचं. मध्ये मार्केट या रेड कॅन्डल बनतायत, कंटिन्युअस मार्केट खाली यायचा प्रयत्न करतोय, ट्रेंड अप राहील. जोपर्यंत इंडिकेटर तुम्हाला ग्रीन दिसतंय, तुम्हाला ट्रेड जर करायचं असेल तर बाय ट्रेड करा. ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर फक्त कॉल बाय करायचा. अजून हेजिंग बिजिंग बाकी गोष्टी आपण नंतर बघूया. पण पहिला ट्रेंड अप. डाऊन ट्रेंड कधी सांगणार आहे की जर इंडिकेटरच्या खाली मार्केट गेलं, जे इंडिकेटर तुम्हाला ग्रीन दाखवतोय ते इंडिकेटरच्या खाली मार्केट गेलं आणि इंडिकेटरची लाईन जी ती रेड झालेली आहे, जर इंडिकेटर रेड दिसत असेल, तुम्हाला इंडिकेटर रेड आहे आणि त्याच्या खाली मार्केट असेल, तर त्याला तुम्हाला मार्केटचा डाऊन ट्रेंड सांगायचा आहे. जर इंडिकेटर ग्रीन आहे, त्याच्या वरती मार्केट आहे, तर त्याला तुम्हाला मार्केटचा अप ट्रेंड सांगायचा आहे. ही प्रोसेस करताना एक साइडवेज झोन मार्केटमध्ये बनणार आहे. तो आपोआप मार्केट मुवमेंट करेल, साइडवेज होईल आणि ट्रेंड रिव्हर्स करेल. तर तुम्ही मला सांगायचं आहे, मी आता याच्यात बघा एक्झॅक्टली इंडिकेटर मी तुम्हाला इथं शिकवायला आलेलो नाहीये. इंडिकेटर सगळीकडे अवेलेबल आहेत. मला याच्या ऍडव्हान्स लेवलला जायचं आहे. जे नॉर्मली लोक करतायत त्यांना का प्रॉब्लेम येतो मला ते दाखवायचं आहे. तुम्ही मला सांगा, आपण इकडे इंडिकेटरच्या वरती सपोज 18 मेला 11:15 तुम्ही आहात. या लाईनच्या वरती मार्केट चालू आहे. तुम्हाला बाकी काहीच माहित नाही. सिंगल मी जसं बोललो की सिस्टम सिंपल पाहिजे, डिसिजन घ्यायला इझी पाहिजे. या लाईनच्या वरती मार्केट आहे. मार्केटचा ट्रेंड तुम्ही अप सांगाल की डाऊन सांगाल? चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचं. ट्रेंड अप की डाऊन? फटाफट रिप्लाय करा. अप की डाऊन? फक्त मार्केट तुम्ही चार्ट बॉक्स मध्ये जेवढं रिप्लाय कराल तेवढं मी जास्त तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या शिकवण्याचा प्रयत्न करेल. तर प्रत्येकाने चार्ट बॉक्स मध्ये ऍक्टिव्हली रिप्लाय करायचंय. म्हणजे तुम्हाला कळतंय का ते मला कळेल, तर मग पुढच्या गोष्टी मला एक्सप्लेन करता येईल. यस. जर इंडिकेटरच्या वरती मार्केट असेल तर ट्रेंड अप की डाऊन? अप असेल तर अप लिहून पाठवा,
डाऊन असेल तर डाऊन लिहून पाठवायचं. बरोबर आहे. अप ट्रेंड आहे, क्लिअर आहे सर्वांना. दुसरी गोष्ट, जर सपोज दॅट या इंडिकेटरचा खाली मार्केट आहे, इंडिकेटर रेड आहे, तर तुम्ही मार्केटचा ट्रेंड डाऊन सांगाल की अप सांगाल? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. डाऊन ट्रेंड आहे, परफेक्ट. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सिलेक्टिव्हली हा पोर्शन दाखवला. जेव्हा मार्केट वन वे रॅली ना, असं वाटतं की बस याच्याशिवाय चांगली गोष्ट काहीच नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे बघा, मी फक्त तुम्हाला वरवर बाकी सगळे सांगतात त्या गोष्टी सांगण्यात इथं आलेल्या नाहीये. माझा उद्देश काय आहे, की तुम्हाला फक्त एवढं बघून तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं, हे करा तुम्ही पैसे बनवणार, पण नाही. याच्यातले प्रॉब्लेम काय ते मला डिस्कस करायचे आहे. तुम्हाला जेव्हा नॉर्मल मार्केट चालेल तेव्हा ही ही ऍडव्हान्टेज तर आपल्याला भेटणारच आहे. प्रॉब्लेम कुठे? प्रॉब्लेम इथे बघा, की मार्केट ट्रेंडच्या वरती होतं, अप ट्रेंड आहे. मार्केट खाली आलं, डाऊन ट्रेंड आहे. परत मार्केट याच्या वरती गेलं, अप ट्रेंड आहे. परत खाली गेलं, परत डाऊन ट्रेंड आहे. एकदा बाय झालं, परत सेल झालं, परत बाय झालं, परत सेल झालं. तुम्हाला जे लोक दाखवतायत, तुम्ही मार्केटमध्ये जे बघतायत ते तुम्हाला फक्त हे दाखवलं जातंय, की तुम्ही इकडून ट्रेड घेतला का एवढा प्रॉफिट येईल, 200 पॉईंट 300 पॉईंट. पण रिअल प्रॉब्लेम कुठे आहे, की मार्केट वन वे रॅली करताना ते हे वर्क होतंय. पण रोज तसं होणार नाहीये. असा दिवस पण येईल, मार्केट वरती जात होतं, तुम्ही डाऊन ट्रेंड घेऊन टाकाल, परत वरती चाललं जाईल. मग तुमच्या जवळ काय होतं, मी जो प्रश्न मांडला बघा, की तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही ट्रेड घेतला का मार्केट वरती जातं? तुम्ही सेल करतात, मार्केट वरती जातो. तुम्ही बाय करतात, थोडं पण मार्केट वरती जातं, मार्केट खाली येतं. मग तुम्हाला वाटतं की त्याला दोन टॉप लॉस, अजून एकदा हिंमत करतात, तुम्ही परत सेल करतात, मार्केट परत वरती जायला लागतं. आपण म्हणतो होतं काय माझ्याजवळ, म्हणजे मार्केट काय मला बघून बसलंय का, माझ्यावर कॅमेरा लावून बसलंय का, की मी कोणता ट्रेड करतोय? मी जिकडे ट्रेड करतोय उलट मार्केट फिरतंय. तुम्ही पॅनिक होतात, तुम्ही ट्रेड करायचं सोडतात आणि मार्केट खाली आलं, तुम्ही बोलता परत वरती जाऊ शकतोय. एक तर तुम्ही लॉस बुक करून निघतात किंवा जो ट्रेड घेतलाय त्याचा पण टॉप लॉस लावत नाहीये आणि मार्केट जोर जोरात पडायला लागतं. असं किती जो लोकांजवळ होतंय, ज्यांच्याजवळ हे झालेलं आहे ना, त्यांनी पहिले चॅट बॉक्स मध्ये मला मी लिहून पाठवायचं आहे. आणि या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असेल, तर वॉन्ट टू सोल्युशन, वॉन्ट टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम लिहू शकताय. मेन प्रॉब्लेम बघा, मी तुम्हाला सांगतोय एवढंच सोपं आहे मार्केट. तुम्हाला ही रॅली पूर्ण कव्हर करायला भेटेल. पण कधी, जर तुम्हाला हा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह करून दिला, इकडं सिंगल ट्रेड भेटेल तुम्हाला. इथं मार्केट बघा, जेव्हा मार्केट इथं होतं, हे अप ट्रेंड तर आहेच. पण मार्केट जेव्हा इथं आलं, इंडिकेटरच्या खाली आलं, चार्ट वरती जाण्याच्या तुम्हाला पहिले कळेल, की हा मार्केटचा ट्रॅप आहे, इकडं आपल्याला ट्रेड नाही करायचा आहे. इथं मार्केट आलं, इथं ट्रेंड रिव्हर्स झाला की झाला की ट्रॅप आहे. इकडं बाय मध्ये मार्केट गेलं, जर बाय मध्ये गेलं तर हा ट्रॅप आहे की नवीन ट्रेड करायचा की नाही करायचा आहे. कोणाला ट्रॅप सांगायचंय आणि कोणाला मार्केटच्या ट्रेंड रिव्हर्सल प्रोसेस समजून घ्यायची आहे. या दोन गोष्टीची मला क्लॅरिटी पाहिजे. इंडिकेटर तुम्हाला भरपूर लोक बघा इंडिकेटर वापरतात, ते चांगले पण वाटतात, पण जेव्हा वन वे रॅली करते, पण रोज मार्केट वन वे पळणार नाहीये. आणि जेव्हा मार्केट अटकतंय, मग आपण मल्टिपल ट्रेड करून जर काल 5,000 रुपये कमवले असतील, तर आज लॉस करून टाकतो आणि परत आपली सायकोलॉजी खराब होते, भीती तयार होते. ते खूप सारे खराब दिवस, रात्री कळत नाही की मी काय करतोय, लॉस झाल्यावर हात थरथरायला लागतोय. हे सगळे प्रॉब्लेम काय येत आहेत, की तुमच्याकडे क्लॅरिटी नाहीये. आणि जर तुम्ही फक्त मार्केटचा कॅन्डल बघून बघून ट्रेड कराल, इंडिकेटर बघून बघून ट्रेड कराल, तुम्हाला जे लोक दाखवतात सांगतात ते काय दाखवतात, तुम्हाला चांगली मुवमेंट जिथं मार्केटमध्ये आलेली ते दाखवतील. तुम्हाला बॅड पॅच मार्केटमध्ये दाखवणार नाहीये. पण तुम्ही जेव्हा ट्रेड कराल, तर तुम्हाला हे बॅड पॅच मधून पण जायचंय, मार्केटच्या चांगल्या मुवमेंट मध्ये पण येणार आहे, हे बॅड पॅच पण परत येणार आहेत. मग आपण विचार करतो की असं चालतंय, तर मग करायचं कसं? आणि जेव्हा तुम्ही ट्रेड मधून बाहेर राहाल, मार्केट जोर जोरात पळेल. मग हे सगळे प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचे. मग कसे करता येईल, काय प्रोसेस करता येईल? माझा पहिला उद्देश काय आहे, की जर मार्केटचा हा अप ट्रेंड आहे, इथून मार्केट खाली आलं, इंडिकेटरने इंडिकेट केलं की ट्रेंड रिव्हर्स झालाय,
पण खरोखर मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलाय का, याचं मला कन्फर्मेशन पाहिजे. नुसतं इंडिकेटर इंडिकेट करतोय म्हणून मी मार्केटमध्ये ट्रेड रिव्हर्स करणार नाही. कारण की इंडिकेटरला बघून भरपूर लोक ट्रेड करतायत आणि त्यांचे जर टॉप लॉस ट्रिगर करायला, आता तुम्ही ऑब्झर्व करा, जर मार्केटला हे मार्केटचा हा ट्रेंड अप आहे बघा, हा मार्केटचा अप ट्रेंड आहे, मार्केटला वरतीच जायचं होतं, तर हे इथं मार्केट आलं का हो? कारण की तुम्हाला काय सगळ्यांना माहिती आहे की या इंडिकेटरच्या आसपास लोक टॉप लॉस लावतात. मार्केट वरून खाली येईल, तिथं लोकांचे टॉप लॉस ट्रिगर करेल, लोकांना अपोजिट साईडला बसवेल, मार्केट वरती झालं. आता हे झाल्यामुळे काय होतं, की जेव्हा मार्केट वरून खाली येतंय, त्यांना काय वाटतं की ह्या मार्केटने ट्रॅप केला, ते इकडे एक्झिटच करायला तयार नाही. त्यांना वाटतं वरतीच जाईल मार्केट. ते एका आपल्या आपल्या धुंदीत असतात आणि म्हणून बघा, ते वरती जायला लागलं का त्यांना बिलीव्ह होतं नाही वरतीच जाणार आहे. इकडे कसं ट्रॅप आला, मार्केट वरतीच गेलं, तसं आता इथून पण मार्केट वरतीच जाईल. ते याच्यातच आहे. कारण की ते मागे काय झालंय ना, त्याच्यानुसार मार्केटला पुढे बघतात. मार्केटचा रिअल डेटा बघत नाही. आणि मग होतं काय, की मार्केट इकडं जे झालेलं आहे, इथं जे केलेलं आहे, त्याला ते व्हिज्युअलाइज करतात, ते विचार करतात, की आता इथून खालून परत वरती आला, आता वरती जायला पाहिजे. पण मार्केट त्याच्यानंतरच असं जोरात जातं ना खाली, मग त्यांना टॉप लॉस निघायला, काढायला पण वेळ भेटत नाहीये आणि मग अकाउंट साफ होतात. मग लोक मला येऊन बोलतात, की सर माझे ₹20,000 लॉस झाले एका दिवसात. माझा ₹1,00,000 लॉस झाला. सर मी एवढी ₹200 एखादा ऑप्शन बाय केला होता. तो आता ₹20 चालू आहे. काय करू? फायदा नाही साहेब. तुम्हाला काय प्लॅनिंग पाहिजे. आपल्याला असं अंडरस्टँडिंग करायची आहे, की तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे, की मी काय करायचं? कधीपर्यंत एखाद्या ट्रेडमध्ये मला थांबायचंय आणि कधी मला एक्झिट करून जायचंय. या दोन्ही गोष्टीचा ओळख कशी करता येईल, हा प्रॉब्लेम तुम्ही मला सांगा. जर मार्केटमध्ये इंडिकेटर नुसार रॅली येणार असेल, वन वे मार्केट पळणार असेल, तर तुम्ही बाय करा. पण जर मार्केट हा ट्रॅप बनवतोय, तर आपल्याला इथं चार्ट बनण्याच्या पहिले कळायला पाहिजे की हा ट्रॅप आहे. मला इथं ट्रेड कोणताही डाऊन साईडचा करायचा नाहीये, इकडं मला कोणताही बाय साईडचा करायचा नाहीये, इथं मला सेल म्हणजे रॅली येईल तरच ट्रेड करायचं आहे. हे जर तुम्हाला चार्ट बनण्याच्या पहिले कळलं, तर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट बनवू शकतायत. याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येतोय का? येत असेल तर येस, 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 येस लिहून पाठवायचंय. आता ते कसं जमेल ते माझं काम आहे. ते मी सांगेल. बोला. जर आपण मार्केट जेव्हा हे इंडिकेटर हे वरती गेल्यावर बोलत नाहीये. याच कॅन्डलला तुम्ही सांगाल, की सर इथं मार्केटमध्ये आपल्याला डाउन ट्रेंड अजून आलेला नाहीये. मार्केट अजून वरती जाऊ शकतोय. ट्रेंड रिव्हर्स झालेला नाहीये. हे तुम्हाला ऑन धिस कॅन्डल याच कॅन्डलला सांगता येईल तुम्हाला. या कॅन्डलला तुम्हाला सांगते मार्केट खाली पडलेलं आहे ना, तुम्हाला या या किंवा या कॅन्डलला सांगता येईल, की सर मार्केटचा ट्रेंड डाउन गेलेला आहे. इथं मार्केट वरती जाण्यासाठी नाहीये, लोकांचे टॉप लॉस घेण्यासाठी मार्केट आलेलं आहे. मार्केट इथून खालीच जाणार आहे. हे आपल्याला कसं ओळखता येईल, त्या प्रोसेसला मला सुरू करायचं आहे. बरोबर आहे? सुरुवात करू. एक 40 मिनिटं आपण सेशन घेतलाय. 2 मिनिटाचं फक्त ब्रेक घ्या. म्हणजे कसं होईल नाही तर डोक्यात जाणार नाही. तर मी पूर्ण प्रोसेस सांगितली आहे. 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि मग आपण परत पुढची प्रोसेस कंटिन्यू करूया. कोणाला पाणी वगैरे प्यायचं असेल पाणी पिऊन घ्या. आणि आता सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट स्टार्ट होणार आहे. सेकंड सेशन. त्यात आपण ती पूर्ण प्रोसेस करणार आहोत. येस. 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा.